विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स रो ट्रान्सफॉर्मेशनचे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आज आणखी एक एक्झाम्पल बघू, त्यानंतर मी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचं एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल लिहून घ्या. फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. फाइंड इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स A is equal to cos theta minus sin theta 0, sin theta cos theta 0, 0 0 1 by elementary row transformation. त्यामध्ये लास्ट लेक्चरला सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले. आता या स्टेप मॅट्रिक्सचा इन्व्हर्स करत असताना ज्या स्टेप असतात त्या परत रिवाइज होतील. ते व्यवस्थितपणे समजावून घ्या आणि परत घरी तुम्ही प्रॅक्टिस करा. तर पहिल्यांदा गिवन मॅट्रिक्स A is equal to मागे सांगितल्याप्रमाणे मॅट्रिक्स व्यवस्थित बिनचूक लिहून घ्या. cos theta minus sin theta 0, sin theta cos theta 0, 0 0 1. Then find determinant of A. आता determinant of A, डिटर्मिनंट आपण कोणत्याही रो वाईज आणि कोणत्याही कॉलम वाईज आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. याचा फायदा काय होतो की एका रो मध्ये दोन एलिमेंट 0 असतील, इथे दोन एलिमेंट 0 आहेत, तर या रो वाईज कॅल्क्युलेशन एका स्टेप मध्ये येतं. किंवा या कॉलम मधले एलिमेंट पण दोन 0 आहेत, तेव्हा या कॉलम वाईज जरी गेला तर एका स्टेप मध्ये तुम्हाला आन्सर मिळतं. किंवा एनी रो वाईज एनी कॉलम वाईज आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. तेव्हा आम्ही थर्ड रो वाईज डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढतो. हे 0 आहे ना, 0 1 इनटू ब्रॅकेट हा कॉलम आणि रो सोडा, cos स्क्वेअर थीटा मायनस मायनस प्लस sin स्क्वेअर थीटा, cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा. ही आयडेंटिटी ची व्हॅल्यू 1 येते, which is not equal to 0, implies A inverse exists. म्हणजे हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं लास्ट लेक्चरला सांगितल्याप्रमाणे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 असेल तर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स हा फ्रॅक्शन मध्ये येणार नाही, लक्षात घ्या. देन बाय डेफिनेशन A into A inverse is equal to I. A matrix cos theta minus sin theta 0, sin theta cos theta 0, 0 0 1 into A inverse is equal to unit matrix 1 0 0 0 1 0 0 0 1. आता इथे नंबर्स नाही, ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज नाही, तरी आपल्याला ट्रिग्नोमेट्री मधल्या आयडेंटिटीज माहिती आहेत. त्यामुळे आयडेंटिटीचा यूज करून आपल्याला 1 0 0 0 1 0 0 0 1 म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला तयार करता येतो. आता याच्यामध्ये हा एलिमेंट आपल्याला एल टाइपने मी सांगितलं तुम्हाला. हा एलिमेंट 1 0 हा ऑलरेडी 0 0 1 आहे. म्हणजे हे दोन एलिमेंट पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये केले की एल वरचे सगळे एलिमेंट काय होतात, स्टँडर्ड फॉर्म मध्ये होतात. आता हा एलिमेंट 1 करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन बघा. बाय r1 चेंजेस टू cos theta r1 प्लस sin theta r2. बघा, cos theta r1 प्लस sin theta r2, cos स्क्वेअर थीटा म्हणजे cos theta into cos theta काय मिळणार, cos स्क्वेअर थीटा प्लस sin theta into sin theta sin स्क्वेअर थीटा, cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा आपल्याला काय मिळतं, 1 मिळतं. Therefore we get cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा 1 माइनस sin theta cos theta प्लस sin theta cos theta 0 0 प्लस 0 0 sin theta cos theta 0 0 0 1. राइट साइडला हेच करस्पॉन्डिंग ट्रान्सफॉर्मेशन यूज करा. इथं cos theta इथं 0 असल्यामुळे फक्त cos theta येईल, 0 प्लस sin theta
sin theta 0, 0 1 0, 0 0 1. कारण याच्यामध्ये एलिमेंट 0 असेल तर त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला 0च मिळतात. त्यामुळे याप्रमाणे cos theta r1 plus sin theta r2 we get cos theta sin theta 0. आता हा एलिमेंट 1 झाला. आता हा 0 करायचा आहे. याला sin theta ने मल्टिप्लाय करा आणि यातून सबट्रॅक्ट करा. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन काय ना बाय r2 changes to r2 minus sin theta r1 we get 1 0 0 sin theta minus sin theta 0 cos theta as it is 0 0 0 1 into a inverse is equal to right side ला हेच corresponding transformation यूज करा cos theta sin theta 0. आता इथे बघा 0 minus sin theta cos theta minus sin theta cos theta minus sin theta cos theta 1 minus sin into sin sin square theta 1 minus sin square theta तुम्हाला काय मिळतं cos square theta 0 0 0 1. आता L वरचे सगळे एलिमेंट स्टँडर्ड फॉर्म्युले मिळाले. या L वरचे एलिमेंट पण सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले मिळाले. आता या रो मधला एकच एलिमेंट हा काय करायचा आहे 1 करायचा आहे. तर त्या रोला उरलेले दोन एलिमेंट जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये 0 0 असतील तिसरा एलिमेंट 1 करत असताना त्या रोला त्याच एलिमेंटने डिवाइड करायचं लक्षात घ्या. त्यामुळे मी ट्रान्सफॉर्मेशन असे लिहितो बाय r2 changes to 1 upon cos theta r2. Therefore we get 1 0 0 0 1 0 0 0 1. राइट साइड ला पण cos theta ने डिवाइड करा. assuming cos theta not equal to 0 cos theta minus sin theta 0 minus sin theta cos theta 0 0 0 1. We get I into A inverse is equal to unit matrix into A inverse is equal to cos theta sin theta 0 minus sin theta cos theta 0 0 0 1. Therefore we get A inverse is equal to cos theta minus sin theta 0 cos theta sin theta 0 minus sin theta cos theta 0 0 0 1. We get A inverse. आता आपण लास्ट लेक्चर मध्ये जे सांगितलं टॅली करून आपण बघू. त्याप्रमाणे इथे टॅली करण्यासाठी इथं हा मॅट्रिक्स लिहितो मी स्मॉल याच्यामध्ये cos theta sin theta 0 minus sin theta cos theta 0 0 0. हे आपण फक्त टॅली करून बघायचं. आता याच्यामध्ये फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय आहे ते बघा cos square theta minus minus plus sin square theta 1 हा एलिमेंट 0 आहे त्याला 1 आला. फर्स्ट रो सेकंड कॉलम cos theta sin theta minus sin theta cos theta 0. फर्स्ट रो थर्ड कॉलम 0 plus 0 plus 0 0 येतो. Second row first column sin theta cos theta minus sin theta cos theta 0. Second row second column sin square theta plus cos square theta 1. Second row third column 0 plus 0 plus 0. Answer काय तर 0. त्यानंतर third row first column second column third column 0 plus 0 plus 0. Second row third row second column 0 plus 0 plus 0. आणि third row third column 0 plus 0 plus 1 1 म्हणजे युनिट मॅट्रिक्स आपल्याला मिळतो. या पद्धतीने प्रत्येक एक्झाम्पल लास्ट लेक्चरला सांगितल्याप्रमाणे टॅली करून बघा म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे की नाही ते बघू आपल्याला समजतं. आता हे रो ट्रान्सफॉर्मेशनचे आपण दोन एक्झाम्पल बघितले. त्या पद्धतीने कॉलम ट्रान्सफॉर्मेशन पण बघू. कॉलम ट्रान्सफॉर्मेशनची पण तुम्हाला दोन एक्झाम्पल देतो. त्यानंतर आपल्याला ऍडजॉइंट मेथड बघता येईल. देन दिस सेकंड मेथड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन एक दोन एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. Write this example. Find the inverse of find
the inverse of 1 2 3 minus 1 1 2 1 2 4. If it exists by suitable column transformations. Column transformations. सेम ट्रान्सफॉर्मेशन्स आहे. आर ऐवजी फक्त सी घ्या आणि त्या पद्धतीने कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करून आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करता येतो. तर आपण सॉल्व्ह करू. सगळ्या स्टेप समजावून घ्या. कुठल्याही स्टेप मध्ये शंका असतील तर ते विचारा. गिवन मॅट्रिक्स हा आपण ए ने डिनोट करू. लेट ए बी गिवन मॅट्रिक्स 1 2 3 -1 1 2 1 2 4. परत एकदा मी सूचना सांगतोय की दिलेला मॅट्रिक्स व्यवस्थितपणे करेक्ट लिहून घेतलाय आणि ते बघा विथ साइन. त्यानंतर आपण डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करू. डिटर्मिनंट ऑफ ए 1 into bracket 4 minus 4. Second element -2 into bracket -4 -2 plus 3 into bracket -2 plus 1. ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. 0 -6 into -2 plus 12 -3. परत एकदा चेक करा. 1 2 3 -1 1 2 1 2 4. आता याचं डिटर्मिनंट परत व्हॅल्यू चेक करू. 1 into bracket 4 -4 0 -2 into bracket -4 -2 -6 into 2 12 आणि 3 into bracket -2 -1 -2 -1. बघा एक जरी मिस्टेक झाली तरी हा पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि ही व्हॅल्यू येते -3 into +3 -9. we get 3 not equal to 0. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 implies A inverse exists. आता बघा लास्ट एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं होतं की डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 किंवा -1 असेल तर आपल्याला इन्व्हर्स काय मिळणार, इंटिजर मध्ये मिळणार. आता इथे 1 किंवा -1 मध्ये 3 आहे, तेव्हा तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू ए जाणार, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर या पद्धतीने व्हॅल्यू येणार हे लक्षात घ्या. त्यामुळे कॅल्क्युलेशन मध्ये प्रॅक्टिस परफेक्ट असेल तर फ्रॅक्शन मध्ये येऊ दे किंवा कसं येऊ दे आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. देन बाय डेफिनेशन A into A inverse is equal to I. Yeah. A matrix 1 2 3 -1 1 2 1 2 4 into A inverse is equal to 1 0 0 0 1 0 0 0 1. आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व करायचं आहे, तेव्हा रो ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व करत असताना या एल वरचे एलिमेंट पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये करा. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व करत असताना या एल वरचे एलिमेंट पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये करा, म्हणजे सोपं जातं. त्यानंतर मग बाकीचे एलिमेंट आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये करू शकतो. आता हा एलिमेंट 1 आहे, आता हा एलिमेंट 0 करायचा आहे, याची दुप्पट यातून सबट्रॅक्ट करा. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन काय येणार बघा, C2 चेंजेस टू C2 minus 2 times C1. याप्रमाणे फक्त C2 मध्ये बदल होईल, C1 आणि C3 आहे तसे राहतील. 1 minus 1 1 2 minus 2 0 1 minus minus plus 2 3 2 minus 2 0 3 2 4. राइट साइडला हेच ट्रान्सफॉर्मेशन यूज करा. 1 0 0 0 minus 2 -2 1 0 0 0 1. आता हा एलिमेंट आपल्याला 0 करायचा आहे, याची तिप्पट यातून सबट्रॅक्ट करा. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन काय येणार बघा, बाय C3 चेंजेस टू C3 minus 3 times C1. therefore पहिला आणि दुसरा कॉलम आहे तसा राहणार. 1 -1 1 0 3
0, 3 minus 3 0, 2 minus minus plus 3 तिप्पट वजा करायचे लक्षात ठेवायचं आणि 4 minus 3 1 into A inverse is equal to right side 1 0 0 minus 2 1 0, 0 minus 3 minus 3 0, 1 minus 0 1. बघा आता हा एलिमेंट 0 झाला. आता याचा यूज करून हा एलिमेंट 0 होत नाही, मात्र याचा यूज करून 0 होतो, मात्र यामुळे हा परत बदलतो. तेव्हा तुम्हाला काय सांगितलेलं आहे, एकदा एलिमेंट स्टँडर्ड फॉर्म मध्ये झाला की नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन यूज करत असताना काय करा, त्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये झालेल्या एलिमेंट मध्ये बदल होऊ नये असे ट्रान्सफॉर्मेशन यूज करा. मग आता इथे एल टाइपचा हा एलिमेंट 0 होत नाही, मग इकडचे एलिमेंट तुम्ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये करून हे परत स्टँडर्ड फॉर्म मध्ये केला तरी चालतं. हीच प्रॉपर मेथड आहे किंवा बुक मध्ये मेन्शन केलेली आहे असं नाही, लक्षात ठेवा. आता हा एलिमेंट आपल्याला करणं सोपं आहे. हा एलिमेंट 1 करता येतो कारण हे दोन एलिमेंट ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत. मग दोन एलिमेंट एका रो मधले किंवा कॉलम मधले 0 असतील तर तिसरा एलिमेंट 1 करत असताना काय करायचं सांगितलेलं आहे मी, त्या कॉलमला किंवा त्या रोला त्याच एलिमेंटने डिवाइड करायचं. म्हणजे इथं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला काय मिळणार, बाय C2 changes to 1/3 C2. Therefore, we get 1 minus 1 1, 0 1 0, 0 5 1. राइट साइड ला हेच ट्रान्सफॉर्मेशन यूज करा. 1 0 0 minus 2/3 1/3 0 minus 3 0 1. आता फ्रॅक्शन मध्ये यायला लागलं की चुका सुरू होतात आणि बरेच जणांना एक सवय असते की ही कॅल्क्युलेशन आहे ना इकडे साइडला डेकोरेशन करतात. तिथे साइडला कोणतेही कॅल्क्युलेशन करायचं नाही. रफ मध्ये हे ओरली यायलाच पाहिजे. तुम्ही ज्यावरती सीईटी देणार आहात, जेई देणार आहात त्यावरती साधे साधे फ्रॅक्शनचे कॅल्क्युलेशन ओरली तिथले तर करेक्ट आले पाहिजे. समजा येतच नसतील तर रफ मध्ये कॅल्क्युलेशन करा आणि ते तिथं लिहा. कळलं का? कारण तुम्ही इथं काय येतं का नाही तुमचे कॅल्क्युलेशन इथं जर साइडला केलं असतं तर तुम्हाला ते ओरली येत नाही हे प्रूव्ह होतं. त्यामुळे ही प्रिकॉशन घ्या. आपल्याला यायलाच पाहिजे या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करा, हे आपोआप यायला लागतं. आता हा एलिमेंट आपण 1 केला, आता हा एलिमेंट 0 करता येतो. आता हे 0 असल्यामुळे यावरती काही बदल होणार नाही कारण हा 0 स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, हा 1 स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. याची चौपट यातून वजा करा म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन असं आहे ना, C3 changes to by C3 changes to C3 minus 5 times C2. पाचपट वजा करा, चौपट नाही, कारण 5 minus 5 तुम्हाला काय मिळेल, 0 मिळेल. Therefore इथं पहिला कॉलम आहे तसा 1 minus 1 1, 0 1 0, 0 0 1. बघा हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये झाला. 5 minus 5 0, हे 0 असल्यामुळे हे दोन एलिमेंट आहेत ते राहणार. करस्पॉन्डिंग ट्रान्सफॉर्मेशन राइट साइडला मी यूज करतो. पहिले दोन कॉलम आहेत तसे 1 0 0 minus 2/3 1/3 0. आता -3, आता याची पाचपट आपल्याला सबट्रॅक्ट करायची आहे म्हणजे -3 हे रफ मध्ये कॅल्क्युलेशन करा आणि त्या पद्धतीने तरी चालतं. बघा C3 minus 5 times C2 आपण इकडं कॅल्क्युलेशन केलं. आता -3 याची पाचपट काय होणार, -10/3 ती सबट्रॅक्ट करायची आहे म्हणजे काय होणार, -3 minus minus plus 10/3. मग -3 plus 10/3 म्हणजे -9 plus 10 1/3. हे कॅल्क्युलेशन याप्रमाणे यायलाच पाहिजे. 0 minus 5/3 -5/3 मिळणार आणि हा एलिमेंट 1 ऍज इट इज. आता एल वरचे सगळे एलिमेंट स्टँडर्ड फॉर्म झाले, हे दोन्ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये झाले. आता हे दोन आपल्याला 0 करायचे, ह्या दोघांची ऍडिशन घ्या. हे दोन 0 असल्यामुळे हे बदलणार नाही, त्यामुळे हा एलिमेंट काय होईल, 0 होईल. बाय C1 changes to C1 plus C2, C1 plus C2. Therefore we get 1 0 1 0 1 0 0 0 1. राइट साइडला हेच ट्रान्सफॉर्मेशन यूज करतो. C1 plus C2 1 minus 2/3 3 minus 2 1/3 1/3 0 minus 2/3
1 by 3 0, 1 by 3 minus 5 by 3 1. आता एकच एलिमेंट स्टँडर्ड फॉर्म मध्ये करायचं राहिला, हा 0 करायचा आहे. काय ट्रान्सफॉर्मेशन येणार, C1 C3. हे दोन 0 असल्यामुळे याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, हा एलिमेंट 0 होईल. मी ट्रान्सफॉर्मेशन लिहितो बाय C1 changes to C1 C3. Therefore we get 1 0 0 0 1 0 0 0 1 into A inverse is equal to 1 upon 3 minus 1 upon 3 0, 1 upon 3 minus minus plus 5 upon 3 म्हणजे 6 upon 3 2 आणि 0 minus 1 हा पहिला परिणाम. सेकंड minus 2 by 3 1 by 3 0, 1 by 3 minus 5 by 3 1. Therefore I into A inverse is equal to, मी 1 by 3 कॉमन घेतला तरी पण चालतं, 0 minus 2 1 6 1 minus 5. इथं 1 by 3 कॉमन घेतलेला आहे, minus 3 0 3. Therefore A inverse is equal to 1 by 3 into matrix 0 minus 2 1 6 1 minus 5 minus 3 0 3 inverse. तर आपण टॅली करून बघू की इथं 1 by 3 ऑलरेडी आहे, मी इथं समोर घेतो 0 minus 2 1 6 1 minus 5 minus 3 0 3. आता हा प्रॉडक्ट, तर मी सांगितले की 1 डिटर्मिनंटची व्हॅल्यू असेल तर डायरेक्ट इंटिजर व्हॅल्यू मिळते, डायरेक्ट प्रॉडक्ट घ्यायचा. आता तो तुम्हाला 1 0 0 0 1 0 0 0 1 मिळेल. मात्र 3 प्रॉडक्ट डिटर्मिनंटची व्हॅल्यू 3 आहे, म्हणजे प्रॉडक्ट तुम्हाला असायला पाहिजे की 3 0 0 0 3 0 0 0 3. कारण का 1 upon 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ते काय होतं 3 3 3 येतं, ते 1 1 1 होतं, लक्षात घ्या. आता हे आपण टॅली करू. 0 plus 12 minus 9 3 येतो, minus 2 plus 2 0, 1 minus 10 minus 9 plus 9 0, 0 plus 6 minus 6 0, 2 plus 1 3 3 upon 3 1, minus 1 minus 5 minus 6 plus 6 0, 0 plus 12 minus 12 0, minus 2 plus 2 0, 1 minus 10 minus 9 plus 12 3. Answer is correct. लक्षात आलं. तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये एवढा काय बदल नाही, फक्त R ऐवजी C घ्या आणि त्या पद्धतीने सगळे कॅल्क्युलेशन्स करा. या टाइपचा आणखी एक एक्झाम्पल देतो, म्हणजे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपलं परफेक्ट होईल. तुम्ही बुक्स मध्ये सगळ्या टाइपचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. कुठल्या याच्यामध्ये शंका असेल, जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं कमीच आहे. आता तुम्हाला मी जे एक्झाम्पल रो ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व्ह करून दिलेले आहेत ते तुम्ही कॉलमनं सॉल्व्ह करा, आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जे सॉल्व्ह करून दिलेले आहेत ते तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व्ह करा. म्हणजे प्रॅक्टिस ही उलट सुलट करा, म्हणजे जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा इन्व्हर्स तुम्हाला फाइंड आउट करणं सोपं जाईल, लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम देतो मी तुम्हाला. फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स A is equal to 1 3 3 1 4 3 1 3 4 by using column transformation. By using column transformations 1 3 3 1 4 3 1 4 3 आणि 1 3 4. आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण हे सॉल्व्ह करू. गिवन मॅट्रिक्स A ने डिनोट करा, ऑलरेडी दिलेलंच आहे A 1 3 3 1 4 3 1 3 4. Next step, find the value of determinant. 1 into bracket 16 minus 9 minus 3 into bracket 4
minus 3 plus 3 into bracket 3 minus 4. हे इथं 7 minus 3 minus 3 we get value 1. 1 किंवा minus 1 आले की आपल्याला आनंद व्हायला पाहिजे की इंटिजर मध्ये इन्व्हर्स येणार हे लक्षात घ्या. म्हणजे डिटरमिनंट ऑफ a not equal to 0 implies a inverse exists. Then write definition. By definition a into a inverse is equal to r. आता लास्ट एक्झाम्पल मध्ये एक मिस्टेक झाली. डेफिनेशन लिहित असताना a इन्व्हर्स इनटू a या पद्धतीने पाहिजे. a इन्व्हर्स इनटू a कारण इथं पोस्ट मल्टिप्लाय करतो कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये, त्यामुळे a इन्व्हर्स इनटू a लास्ट एक्झाम्पल मध्ये तेवढी करेक्शन करा. a इन्व्हर्स इनटू a इज इक्वल टू i. देयरफॉर a इन्व्हर्स a मॅट्रिक्स 1 3 3 1 4 3 1 3 4. Unit matrix 1 0 0 0 1 0 0 0 1. आपल्याला L टाइपने जायचं आहे, म्हणजे या L वरचे एलिमेंट्स आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये करायचे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ना. इथं आता हा एलिमेंट काय करता येईल, 0 करायचे, याची तिप्पट यातून सबट्रॅक्ट करा. आता इथं दोन ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज करू शकतो. हा कॉलम यातून डायरेक्ट सबट्रॅक्ट केले की 3 3 0 होतं. मात्र याची तिप्पट जर तुम्ही वजा केला तर ते मोर प्रॉफिटेबल आहे, कारण 3 3 0 4 3 1 3 3 0 म्हणजे अखंड कॉलम हा काय होणार आहे स्टँडर्ड फॉर्म, म्हणजे एका दगडात तीन पक्षी मारणार आहे. त्यामुळे हे प्रॅक्टिस न शक्य होतं, लक्षात घ्या. सहजासहजी एकच अमावस्या पौर्णिमेला एक्झाम्पल सॉल्व्ह करून आपल्याला हे जमणार नाही. दररोजच्या दररोज आपली ही प्रॅक्टिस झाली पाहिजे तर हे पॉसिबल आहे. त्यामुळे इथं ट्रान्सफॉर्मेशन मी असं लिहितो बाय C2 changes to C2 minus 3 times C1. Therefore, A inverse 1 1 1 3 3 0 4 3 1 3 3 0 3 3 4. राइट साइडला हे ट्रान्सफॉर्मेशन मी यूज करतो 1 0 0 0 1 0 0 3 3 0 1. आपल्याला C2 मध्ये बदल करायचा आहे. 0 2 2 1 0 0 0 1. आता हा एलिमेंट स्टँडर्ड फॉर्म मध्ये करायचा आहे. याची तिप्पट यातून सबट्रॅक्ट करा, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन काय ना C3 चेंजेस टू C3 3 टाइम्स C1 बाय C3 changes to C3 3 times C1. Therefore, A inverse 1 1 1 0 1 0 3 3 0 3 3 0 4 याची तिप्पट 3 1. बघा इथेही तुम्हाला एका दगडात तीन पक्षी मिळाले. टोटल कॉलम हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये मिळाला. इज इक्वल टू राइट साइड 1 0 0 -2 1 0 0 3 0 1. आता L वरचे सगळे एलिमेंट स्टँडर्ड फॉर्म मध्ये झाले. हा कॉलम स्टँडर्ड फॉर्म मध्ये झाला. हे दोन एलिमेंट आपल्याला काय करायचे 0 0 करायचे. C1 C2 करा, हा एलिमेंट 0 होईल. त्यानंतर C1 C3 करा, हा एलिमेंट 0 होईल. तर बाय C1 changes to C1 C2 we get A inverse 1 0 1 0 1 0 0 0 1. राइट साइडला हेच ट्रान्सफॉर्मेशन यूज करा. 1 -2 plus 3 -1 0 -2 1 0 -3 0 1. आता एकच एलिमेंट स्टँडर्ड फॉर्म मध्ये करायचा आहे. हा C1 C3 करा बाय C1 changes to C1 C3. Therefore, A inverse into 1 0 0 0 1 0 0 0 1. राइट साइडला 3 plus 3 6 -1 -1 -2 -3 1 0 0 1.
बघा C1 मायनस C2 1 मायनस मायनस प्लस 2 3 आलं मायनस 1 0. आता C1 मायनस C3 1 मायनस मायनस प्लस 3 हे 3 मायनस मायनस प्लस 6 येतं आणि बाकीचे एलिमेंट ॲज इट इज. देअरफॉर A इनवर्स into I is equal to 6 minus 2 minus 3 minus 1 1 0 minus 1 0 1. आता A inverse into I, A inverse is equal to 6 minus 2 minus 3 minus 1 1 0 minus 1 0 1. आता आपण टॅली करून बघू आन्सर करेक्ट आहे का नाही ते. इथे मी इनवर्स लिहितो 6 minus 2 minus 3 minus 1 1 0 minus 1 0 1. First row first column 6 minus 3 minus 3 0 आहे म्हणजे कुठेतरी हा एलिमेंट आपला चुकलेला आहे ते आपण टॅली करू की हा एलिमेंट ऑलरेडी 1 दिलेला आहे 1 3 3 इथं काही प्रॉब्लेम नाही कारण याच्यामध्ये आपण चेंज केला. त्यानंतर C3 मध्ये आपण चेंज केला इथं C1 मध्ये चेंज केला हे चेक करू आपण. C1 चेंजेस टू C1 मायनस C2 तर C2 पण चेक करावं लागेल आपल्याला. C2 मायनस 3 टाइम्स C1 हा एलिमेंट येतो 0 1 0 0 मायनस 3 टाइम्स आहे. हा ही एक अशी मिस्टेक झाली की संपूर्ण पुढे चुकावं जातात. हे काय होणार मायनस 3 होणार मायनस 3 0 तिप्पट वजा करायचे. त्यानंतर इथं C3 मायनस 3 टाइम्स C1 हे पण चेक करा मायनस 3 इथं मायनस 0 0 1 मायनस 3 0 1 हे करेक्ट. हे हा एलिमेंट येणार मायनस 3. त्यानंतर C1 चेंजेस टू C1 मायनस C2 C1 मायनस C2 हा एलिमेंट मायनस 3 त्यामुळे इथे काय होणार बघा 1 0 0 3 मायनस मायनस हा एलिमेंट C1 मायनस C2 1 मायनस मायनस प्लस 3 म्हणजे हा एलिमेंट 4 येतो. हा एलिमेंट इथे मिळणार 4 आणि C1 मायनस C3 म्हणजे हा एलिमेंट मिळतो 7 तो 4 मिळाला इथं 7 हा 7. आता प्रॉडक्ट चेक करा हा एलिमेंट 7 म्हणजे जरी कुठे मिस्टेक असेल तर ते आपल्याला करेक्शन करता येते हे लक्षात घ्या. त्यामुळं घाबरून आपलं चुकेल का म्हणून टॅली करून बघायची काही गरज नाही. चुकलं ते तुमच्या फायद्याचं लक्षात घ्या कारण चूक झाल्यामुळे काय करेक्शन करते ते तुमच्या लक्षात आलं. इथं बघा 7 मायनस 6 मायनस 6 1 मायनस 2 हा एलिमेंट इनवर्स मध्ये किती आलेला आहे मायनस 2 मायनस 3 आहे. हा एलिमेंट चेंज झालेला आहे मायनस 3 हा इथं मायनस 3. आता चेक करा मायनस 3 प्लस 3 0 मायनस 3 प्लस 3 0 सेकंड रो फर्स्ट कॉलम 7 मायनस 4 मायनस 3 0 येतो मायनस 3 प्लस 4 1 येतो मायनस 3 प्लस 3 0 7 मायनस 3 मायनस 4 0 मायनस 3 प्लस 3 0 मायनस 3 प्लस 4 1 करेक्ट आन्सर. म्हणजे एक पहिल्या स्टेप मध्ये एक एलिमेंट चुकल्यामुळे किती प्रॉब्लेम येतो बघा. त्यामुळे टॅली करून 100% बघायचं. ही चूक तुमच्या माझी जी चूक झाली ती तुमच्या फायद्याची आहे लक्षात घ्या. तर या पद्धतीने रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण इनवर्स फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर मेथड ऑफ इनवर्स मध्ये सेकंड जी मेथड आहे ती ऍडजॉइंट मेथड. ती ऍडजॉइंट मेथड मी एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स पण आपल्याला बघता येतील. Second method
adjoint method. आता आपल्याला डिटर्मिनंट मध्ये 11व्या मध्ये मायनर कोफॅक्टर हे सगळं झालेलं आहे. परत ते डिटेल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार नाही किंवा लिहूनही देणार नाही. कारण डिटर्मिनंट मध्ये मायनर फाइंड आउट, प्रत्येक एलिमेंटचा मायनर कसा फाइंड आउट करायचा, कोफॅक्टर कसा फाइंड, हे सगळे कन्सेप्ट झालेले आहेत. तरी मी एक्सप्लेनेशन देतो की मायनर फाइंड आउट करत असताना काय करतो आपण डिटर्मिनंट मध्ये फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला आपल्याला पहिल्या एलिमेंटचा मायनर काढायचा आहे. तर डिलीटिंग दिस ith रो दिस फर्स्ट रो अँड दॅट कॉलम, म्हणजे तो एलिमेंट असताना कॉलम आणि रो डिलीट करून राहिलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे हा मायनर येतो. आणि त्याचा कोफॅक्टर म्हणजे aij हा जर एलिमेंट आपण घेतला तर त्याचा कोफॅक्टर आपण कसा डिनोट करतो, कॅपिटल aij or capital Cij and is defined by minus 1 raised to I plus j mij. mij is minor of aij, याला आपण मायनर म्हणतो. मायनर कसा फाइंड आउट करायचा, डिलीटिंग ith and jth row the value of remaining determinant is the minor of that particular element, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यावर आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करता येतो. कोफॅक्टर एलिमेंट, cofactor of element aij denoted by capital Aij or capital Cij and is defined as minus 1 raised to I plus j. हे जे दोन्ही सफिक्स आहेत त्यांचे ऍडिशन, मग हे minus 1 to the even power we get plus 1 आणि minus 1 to the odd power we get minus 1. म्हणजे हे साइन फक्त याच्यामध्ये मायनरचं बदलणार आहे, प्लस किंवा मायनस, हे लक्षात घ्या. तर आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर हे ऑलरेडी डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स डिटर्मिनंट मध्ये झालेला आहे, डिटर्मिनंट या टॉपिक मध्ये, आणि त्याचाच यूज करून आपल्याला इथं ऍडजॉइंट मेथडने इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. आता ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स पहिल्यांदा हे लिहून देतो. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स कशाला म्हणायचं हे मी एक्सप्लेन करतो. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आणि ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स नंतर आपल्याला इन्व्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड आपण घेता येईल. द ऍडजॉइंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स A is equal to aij is defined as the adjoint of square matrix A is equal to aij is defined as the transpose of the matrix of a matrix aij where aij is cofactor of an element aij, cofactor of an element aij. म्हणजे आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर जो आहे त्याचा ट्रान्सपोज घेतला की तुम्हाला काय मिळतो, ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स A matrix A is denoted by adjoint of A. Therefore, adjoint of A is matrix transpose of cofactor of matrix A. म्हणजे आपल्याला हा adjoint मिळाला. त्यानंतर इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे, इन्व्हर्स बाय adjoint मेथड. इथे लिहितो डेफिनेशन, इन्व्हर्स बाय adjoint मेथड. If A be any non-singular square matrix then
A inverse by adjoint method is defined as A inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint of A. 1 upon determinant of A into adjoint of A. म्हणजे इथं ही मेथड जरी सोपी असली तर बऱ्याच जणांना मी मगाशी लास्ट लेक्चर मध्ये एक्सप्लेनेशन दिलं की 1200 मुलांना बऱ्याच जणांना डिटर्मिनंटची व्हॅल्यू व्यवस्थितपणे काढता येते. डिटर्मिनंटची व्हॅल्यू चुकली की ही मेथड चुकली, लक्षात घ्या. आन्सर तुमचं चुकलं. त्यामुळे इथं डिटर्मिनंटची व्हॅल्यू लागणार आहे 1 अपॉन, कारण डेफिनेशन मध्ये जसं आहे A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A adjoint of A, हे लक्षात घ्या. त्यामुळे 2-3 पॉइंट मी 4 पॉइंट एक्सप्लेन केलं. एक मायनर ऑफ एन एलिमेंट, कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट. मायनर कसा फाइंड आउट करायचा? डिलीटिंग ith row and jth column, the value of remaining determinant is minor of that element. Cofactor definition, Aij is equal to -1 raised to I plus j into Mij, that is minor. आणि आपल्याला adjoint फाइंड आउट करायचा आहे. ज्यावेळेला तुम्ही कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करता त्याचा ट्रान्सपोज म्हणजे तुम्हाला काय मिळतो? adjoint ऑफ मॅट्रिक्स मिळतो. आणि या adjoint चा यूज करून आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. A inverse by adjoint method is defined as A inverse is equal to 1 upon determinant of A adjoint of A. लक्षात आलं? आता या मेथडनं इन्व्हर्स करणे खूप सोपं आहे, मात्र प्रॉपर मेन्शन करावं लागेल तिथं मेथड सॉल्व किंवा फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय adjoint मेथड, तरच तुम्हाला ही मेथड सोपी जाणार आहे. नसेल तर रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अवघड आहे असं माझं म्हणणं नाही, मात्र प्रॅक्टिस कमी पडते तिथं. कॅल्क्युलेशन याच्यापेक्षा तिथल्या तिथं करायला बऱ्याच जण टफ जातं, बरेच जण मिस्टेक करतात. म्हणून तुम्हाला ॲज कम्पेअर रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, adjoint मेथड इज व्हेरी इझी मेथड, हे लक्षात घ्या. आता या टाइपचं एक एक्झाम्पल बघू, म्हणजे तुम्हाला adjoint मेथड इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा हे लक्षात येईल. Find the inverse of matrix inverse of matrix 2 2 4 3 by adjoint method. आता हे एक्झाम्पल जर दिलं असतं तर त्याच्या आधी आपण कोफॅक्टरचं सेपरेट एक्झाम्पल बघू. लास्ट इयरला बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला होता, फाइंड द कोफॅक्टर्स ऑफ द एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स. त्याप्रमाणे हे जरी एक्झाम्पल दिलं असतं तर हे एक्झाम्पल नंतर आपण सॉल्व्ह करू. त्याच्या आधी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू, त्याच्या पुढेच हे लिहून घ्या. फाइंड द कोफॅक्टर्स of the elements of matrix A is equal to 1 2 3 4. म्हणजे फक्त तुम्हाला एलिमेंटचे कोफॅक्टर विचारलेले. मग सोल्युशन 2 मार्कासाठी ऍड करायचा क्वेश्चन येऊ शकतो. गिवन मॅट्रिक्स A is equal to 1 2 3 4 1 2 3 4. आता इथे मी कॉमन स्टेटमेंट लिहितो. लेट Aij be the cofactor of an element Aij of matrix A. म्हणजे प्रत्येक ठिकाणी A11 is the cofactor of that element A11 is capital, हे लिहायची गरज नाही.
त्यामुळे एकच कॉमन स्टेटमेंट घ्या aij be the cofactor of an element small aij of matrix A. Therefore a11 डेफिनेशन काय ना -1 raised to 1 plus 1 m11 तर -1 to the power 2 इवन पॉवर असेल तर +1 येतं. आता या एलिमेंटचा मायनर हा कॉलम आणि रो सोडा राहिलेला एलिमेंट कोणता आहे तो 4 आणि प्लस a12 -1 raised to 1 plus 2 m12 बघा -1 raised to 1 plus 2 म्हणजे 3 येतं म्हणजे -1 to the power 3 मायनस मिळणार आणि याचा मायनर हा कॉलम आणि रो डिलीट करा राहिलेला एलिमेंट 3 -3 त्यानंतर a21 -1 raised to 2 plus 1 m21 -1 to the power 3 मायनस येणार आणि 3 चा मायनर 2 हा कॉलम आणि रो डिलीट करा राहिलेले एलिमेंट 2 त्यानंतर a22 -1 raised to 2 plus 2 m22 -1 to the even power plus 1 येणार आणि 4 चा मायनर येतो 1. Therefore the cofactors the required cofactors are therefore the required cofactors are 4 -3 -2 1. लक्षात आलं कोफॅक्टर कसं फाइंड आउट करायचं ते. त्यानंतर ऍडजॉइंट कसं फाइंड आउट करायचं ते बघू. त्यानंतर इन्व्हर्स. आता ऍक्च्युअली इन्व्हर्स फाइंड आउट करत असताना ऍडजॉइंट मॅट्रिक्स निघणारच आहे. त्यामुळे सेपरेटली एक्झाम्पल ऍडजॉइंट वरती मी तुम्हाला काय देत नाही. त्यामुळे डायरेक्ट आपण इन्व्हर्स फाइंड आउट करू. म्हणजे पहिलं जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. आता इथे काय दिलेलं आहे फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स 2 2 4 3 बाय ऍडजॉइंट मेथड. मग आपण गिवन मॅट्रिक्स ए ने डिनोट करू. गिवन मॅट्रिक्स A is equal to 2 2 4 3. तर डिटर्मिनंट ऑफ ए आपल्याला लागणार आहे. डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करा. डिटर्मिनंट ऑफ ए 6 minus 8 minus 2 not equal to 0 implies A inverse exists. कारण हा नॉन सिंग्युलर येतो आणि नॉन सिंग्युलर असेल तरच इन्व्हर्स मॅट्रिक्स म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स इन्व्हर्स काय होतो एक्झिस्ट होतो. आता A चा आपण ऍडजॉइंट मॅट्रिक्स काढायचा आहे. पहिल्यांदा कोफॅक्टर मॅट्रिक्स काढू. लेट Aij be the cofactor of an element Aij of matrix A. Therefore प्रत्येकाचा कोफॅक्टर मी इथे लिहितो. A11 -1 raised to 1 plus 1 m11 ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. 2 चा मायनर 3 a12 -1 raised to 1 plus 2 m12 -1 to the ऑड पॉवर -1 येतं म्हणजे ही मायनस साइन आणि 2 चा मायनर 4. त्यानंतर a21 -1 raised to 2 plus 1 m21 -1 to the ऑड पॉवर मायनस आणि 4 चा मायनर 2 येतो -2. a22 -1 raised to 2 plus 2 m22 -1 to the इवन पॉवर प्लस आणि 3 चा मायनर येतो 2. म्हणजे आपल्याला सगळे कोफॅक्टर्स मिळाले. यावरून कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहा. देयरफॉर द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स is Aij 3 minus 4 पहिला रो -2 2 सेकंड रो. आता याचा ऍडजॉइंट काढायचा आहे. देयरफॉर ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता ट्रान्सपोज म्हणजे काय इंटरचेंजिंग रोज इनटू कॉलम्स
और कॉलम्स इंटू रोज, दोन्हीपैकी एक प्रोसेस करा. दोन्ही प्रोसेस करू नका म्हणजे तोच मॅट्रिक्स मिळतो, हे लक्षात घ्या. तेव्हा इंटरचेंजिंग रोज इंटू कॉलम्स और कॉलम्स इंटू रोज. 3 - 4 - 2 2. बघा 3 - 4 हा रो आहे तो कॉलम घेतला, हा रो आहे तो कॉलम घेतला. तुम्ही कॉलमचा रो जरी घेतला तरी हाच मॅट्रिक्स मिळणार, लक्षात घ्या. देअरफॉर A inverse by adjoint method. A inverse is equal to 1 upon determinant of A adjoint of A. Determinant of A ची व्हॅल्यू किती आहे -2 आणि adjoint of A 3 - 2 -4 2. आता इथे एक लक्षात ठेवा की 2/2 चा adjoint आपल्याला डायरेक्ट लिहिता येतो. हा जो मॅट्रिक्स आहे त्याचा adjoint बघा काय आलेला आहे. डायगोनल एलिमेंट्स काय झालेत बघा, इंटरचेंज झालेत की नाही चेक करा. डायगोनल एलिमेंट्स 2 3 3 2 आणि नॉन डायगोनल एलिमेंटचा साइन बदलले की नाही बघा. 2 4 -2 -4. त्यामुळे टॅली करून करण्यासाठी खूप सोपं आहे. 2/2 सीईटी ओरिएंटेड काही टेक्निक्स जे शिकवत असताना काही पॉइंट्स येतात ते तुम्ही परफेक्ट लक्षात ठेवा, हे लक्षात घ्या. कारण 2/2 चा adjoint लगेच आपल्याला फाइंड आउट करता येतो आणि त्याला डिटरमिनंट ऑफ ने डिवाइड केला म्हणजे 1 अपॉन डिटरमिनंट ने मल्टिप्लाय केला की इन्व्हर्स मिळतो. त्या 2/2 चा इन्व्हर्स जर विचारला तर डायरेक्ट कोणतीही स्टेप न लिहिता डायरेक्ट तुम्हाला इन्व्हर्स लिहिता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि ज्या शॉर्टकट असतात त्या चुकीच्या पद्धतीने लक्षात ठेवायच्या नाहीत. म्हणजे शॉर्टकट लक्षात ठेवायची आणि ती लॉंगकट होणे म्हणजे चुकून एक लक्षात घ्या. त्यामध्ये शॉर्टकट काय सांगितलं, डायगोनल एलिमेंट आहे तसे राहणार, इंटरचेंज होणार आणि नॉन डायगोनल एलिमेंट आहे तसे राहून त्यांचं फक्त काय होतं साइन बदलतं, लक्षात घ्या. बघा डायगोनल एलिमेंट इंटरचेंज 2 3 3 2. नॉन डायगोनल एलिमेंटचं साइन बदललेलं आहे -2 -4, लक्षात आलं का. आणि डिटरमिनंट ऑफ ए ने फक्त तुम्ही डिवाइड केला 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ ए we get A inverse. आता -2 ला आपण मल्टिप्लाय करू शकतो. therefore A inverse is equal to -हाफ ने मल्टिप्लाय करा -3/2 1 2 आणि इथं काय येतं 1 A inverse. आता हे पण तुम्ही टॅली करून बघू शकता की हा जो मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स 3 -2 -4 2. आता डिटरमिनंटची व्हॅल्यू किती आहे -2 आहे म्हणजे आन्सर किती आला पाहिजे -2 0 0 -2. कारण -2 ने डिवाइड करून काय मिळणार 1 0 0 1. येथे चेक करा 6 -4 2 -4 + 4 0 12 -12 0 -8 + 6 -2. दोन्ही ठिकाणी काय आलं -2 0 0 -2 म्हणजे -2 ला 0 डिवाइड करून काय येणार 1 0 0. लक्षात आलं. म्हणजे adjoint मेथड इन्व्हर्स फाइंड आउट करत असताना हा adjoint मॅट्रिक्स मिळतोच आपल्याला, तेव्हा सेपरेटली adjoint चं एक्झाम्पल मी दिलेलं नाही. इथपर्यंत म्हणजे adjoint चं एक्झाम्पल आणि पुढची एक स्टेप म्हणजे काय मिळतो तुम्हाला इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे आज आपण रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन न इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचं हे बघितलं. adjoint मेथड बघितली. adjoint मेथड मध्ये 2/2 चं एक्झाम्पल दिलं. आता आणखी 3/3 चं एक एक्झाम्पल देतो म्हणजे आजचा हा भाग कंप्लीट होईल इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. त्यानंतर एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, आणखी काही वेगळे एक्झाम्पल्स असतील तर ते एक्सरसाइज मधले 1-2 पुढच्या लेक्चर मध्ये देतो. त्यानंतर याचं ऍप्लिकेशन आपल्याला बघता येईल. हे एक्झाम्पल घ्या. Find A inverse by adjoint method. Where A is equal to 2 - 1 1 -1 2 1 2 - 1 1 - 1 2. हे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू.
गिवन मॅट्रिक्स A is equal to 2 minus 1 1 minus 1 2 minus 1 1 minus 1 2. तर डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. 2 into bracket 4 minus 1 plus 1 into bracket minus 2 plus 1 plus 1 into bracket 1 minus 2. 6 minus 1 minus 1 ही व्हॅल्यू मिळते 4 not equal to 0 implies A inverse exist. Then आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी मी स्टेटमेंट असे लिहितो लेट Aij be the cofactor of an element Aij of matrix A. आता इथे प्रत्येक 9 एलिमेंट आहेत. 9 एलिमेंटचे कोफॅक्टर तुम्ही सेपरेट फाइंड आउट केला तरी चालतं किंवा डायरेक्ट एकाच मॅट्रिक्स मध्ये मी तुम्हाला कसं फाइंड आउट करतो हे सोपं जातं. देयरफॉर द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स इज इथे मी लिहितो Aij हा मोठा मॅट्रिक्स लिहितो. याच्यामध्ये 9 डिटर्मिनंट आपल्याला फाइंड आउट करायचे. प्रत्येकाचा कोफॅक्टर कसा लिहायचा बघा. पहिल्या रोचे मी कोफॅक्टर लिहितो. या एलिमेंटचा कोफॅक्टर हा कॉलम आणि रो सोडा. पहिल्यांदा मायनर मी लिहून घेतो 2 -1 -1 2. सेकंड एलिमेंटचा मायनर हा कॉलम आणि रो डिलीट करा. -1 -1 1 2 -1 -1 1 2. तिसऱ्या एलिमेंटचा मायनर हा रो कॉलम सोडा. -1 2 1 -1 -1 2 1 -1. आता सेकंड रो चे सगळे मायनर आपण लिहू. -1 चा मायनर हा रो आणि कॉलम डिलीट करा. -1 1 -1 2 -1 1 -1 2. त्यानंतर याचा मायनर 2 1 1 2 2 1 1 2 आणि या एलिमेंटचा मायनर हा कॉलम ने रो डिलीट करा. 2 -1 1 -1 1 -1. आता तिसऱ्या रो चे सगळे मायनर आपण लिहू. याचा मायनर -1 1 2 -1. सेकंड एलिमेंटचा मायनर हा कॉलम आणि रो डिलीट करा. 2 1 -1 -1 2 1 -1 -1 -1 आणि तिसऱ्या एलिमेंटचा मायनर 2 -1 -1 2. बघा हा कॉलम आणि रो डिलीट करा. 2 -1 -1 2. म्हणजे ही सोपी मेथड का, कारण इथं तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन काही यूज करा. हे मायनरचा मॅट्रिक्स झाला. आता इथं फक्त साइन कुठं कुठं बदलायचं बघा. प्लस इथं मायनस द्या. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. म्हणजे इथं 3/3 जर मॅट्रिक्स असेल तर मायनर मॅट्रिक्स फाइंड आउट केला तर हे लक्षात ठेवा की कसं साइन द्यायचं. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. म्हणजे हे डिझाइन लक्षात ठेवा. हे दिपवायला हे रांगोळी काढला तर खूप छान दिसेल. कोफॅक्टर मॅट्रिक्स खाली नाव आहे. म्हणजे जो बघेल वाचेल त्याला एक कळेल की मॅथमॅटिकल रंगोली. त्यामुळे इथं साइन लक्षात आलं का बघा. मायनर पहिल्यांदा लिहून घ्या 9 डिटर्मिनंट आणि प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस याप्रमाणे साइन द्या आणि ही व्हॅल्यू फाइंड आउट केला की तुम्हाला डायरेक्ट कोफॅक्टर मॅट्रिक्स मिळतो. म्हणजे इथं मी एरो करतो की या 4 डिटर्मिनंटला साइन तुम्हाला काय करायचं आहे मायनस द्यायचं आहे. हे एक्झाम मध्ये
ड्रॉ करायचं नाही, हे फक्त तुमच्या माहितीसाठी सांगितलेलं आहे. आता हे कॅल्क्युलेशन आपण करू. इज इक्वल टू 4 minus 1 minus into bracket minus 2 plus 1 इथं 1 minus 2 second row minus 2 plus 1 इथं 4 minus 1 minus into bracket minus 2 plus 1 त्यानंतर तिसरा रो 1 minus 2 minus into bracket minus 2 plus 1 आणि इथं 4 minus 1. आता ही व्हॅल्यू काय मिळते बघा. therefore कोफॅक्टर मॅट्रिक्स 3 1 minus 1 1 3 1 आणि इथं मी इथं -1 1 3. एकदा आपण चेक करू. 3 1 minus 1 1 3 1 minus 1 1 आणि 3. therefore adjoint of matrix कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय घ्यायचा. ट्रान्सपोज. इंटरचेंजिंग रोज इनटू कॉलम्स और कॉलम्स इनटू रोज. 3 1 minus 1 1 3 1 minus 1 1 3. therefore A inverse by adjoint method. A inverse is equal to 1 upon determinant of A adjoint of A. determinant ची व्हॅल्यू किती आलेली आहे 4. 1 upon 4 into 3 1 minus 1 1 3 1 minus 1 1 3. आता टॅली करून बघू की 1 upon 4 न घेता फक्त मी काय घेतो मॅट्रिक्स घेतो. 3 1 minus 1 1 3 1 minus 1 1 3. आता प्रॉडक्ट किती मिळाला पाहिजे आपल्याला 4 0 0 0 4 0 0 0 4. चेक करा. 6 minus 1 5 minus 1 4 2 minus 3 1 minus 3 minus 1 plus 1 0 minus 2 minus 1 minus 3 plus 3 0 minus 3 plus 2 minus 1 plus 1 0 minus 1 plus 6 5 minus 1 4 1 plus 2 3 minus 3 0 3 minus 1 2 minus 2 0 1 minus 3 minus 2 plus 2 0 minus 1 minus 1 minus 2 plus 6 4. म्हणजे आन्सर तुम्हाला काय मिळतं 4 0 0 0 4 0 0 0 4. 4 ने डिवाइड केला युनिट मॅट्रिक्स मिळतो. दिस इज कॉल्ड एडजॉइंट मेथड. एडजॉइंट मेथडचे मी तुम्हाला दोन एक्झाम्पल सॉल्व करून दिले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण याची एक प्रॉपर्टीज आहे ती प्रॉपर्टी आणखी काही एक्झाम्पल्स आपण बघू. रो ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि त्यानंतर मग आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस बघता येईल. ठीक आहे.